तर बंडखोरांच्या मतदारसंघामध्ये जाऊन राडे करण्याचा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आणि त्यामुळे शिंदेंची शिवसेना ही आता पेटून उठली आहे। राडे करायला ठाकरेंकडे उरले तरी कोण असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही। त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर। कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा। शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा असणार। कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही। कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात, पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही। तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात। आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात। कुठे काय राहिलं तुमचं? शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही राहिली नाही। कोण उरलं आहे तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम आहे आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही। एकीकडे ऑपरेशन टायगरमुळे दोन्ही शिवसेनांमध्ये उभा दावा सुरू असताना आता भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं। भाजपचे नेते गिरीश महाजन आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये घमासान सुरू झालं। राऊतांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा ऱ्हास झाला अशी बोचरी टीका महाजन यांनी केल्यामुळे या वादाला तोंड फुटलंय। यानंतर राऊतांनी ईडी आणि सीबीआय ताब्यात द्या, महाजनांना फोडतो अशा आक्रमक शब्दामध्ये निशाणा साधला। मी तर प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला, की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, अन्यथा तुमचं काही राहणार नाही। खरं म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, औट घटकेचे राज्याचे झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही हा ह्युमन बॉम्ब आहे, तुम्ही आता बॉम्बच बांधून घेतला गळ्यामध्ये। ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता, ईडी सीबीआय हा कसे फुटले म्हणतात ते गिरीश महाजनचे म्हणतात नाही फुटले। माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो। एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी या गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा। आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर। हा काय समजतो स्वतःला? नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला हिंदुत्वाच्या नावानं। कुठले कॉन्ट्रॅक्टर्स काय, सगळी यादी माझ्याकडे आलेली आहे आणि हे आम्हाला शिकवणार। ईडी शिवाय आमच्या बाजूने करा, तर ते बाजूला होण्यासाठी केंद्रातील सरकार यावं लागेल ना। त्यावेळेला उद्धवजी पंतप्रधान झाले पाहिजेत, पण त्यासाठी प्रयत्न करा। आता तुमच्याकडे 3 खासदार राहिलेत, त्याचे उद्या परवा काय तुम्हाला माहीत नाही। अरे 3 खासदार आणि 2 खासदारांना तुम्ही कसे काय ईडी सीबीआय ताब्यात घेणार, केंद्र ताब्यात घेणार आहात? म्हणून मी म्हटलं की त्यासाठी पंतप्रधान व्हावं लागेल, देशामध्ये सत्ता आणावी लागेल आणि मग ते तुमच्या ताब्यात येईल आणि नंतर मग आम्हाला फोडायचा विषय आहे।